संध्याकाळचा आपण तर जात होतो मस्तपैकी फिरण्यासाठी, पण तेवढ्यात मी रस्त्यावर आपल्याला 200 रुपयाची नोट सापडली, पण ही नकली होती. बापरे, कोणत्या दुकानामध्ये गेलो असतो तर 100% मार भेटलाच असता. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या वाकड्या तिकड्या ब्लॉग मध्ये. आणि 365 दिवसाच्या चॅलेंज मधला आजचा आपला 28वा दिवस आहे. मस्तपैकी आपण आंघोळ गिंगोळ करून निघालो शेतामध्ये कामाला जाण्यासाठी, कारण शेतामध्ये आज काम होतं तूर मोडण्याचं. आपण तर घेतला होता तूर मोडण्यासाठी इळ्याला हातात. इळ्याला तुमच्या इकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्कीच एक कमेंट ठोका. आणि 440च्या स्पीडनं आपण तूर पण मोडली आणि आपण आलो आता पाणी पिण्यासाठी. आपलं तर काम झालं तूर मोडण्याचं, पण आता काम होतं आपलं तूर गोळा करण्याचं. आणि 440च्या स्पीडनं तूर गोळा करण्याचं काम तर झालं आपलं. आता वाजले होते 2. आता एकदाच म्हणलं आता जेवणच करून घेऊ. आणि मस्तपैकी आपलं जेवण पण झालं. घरी राहून तर मला भाकरच खाऊ वाटत नाही, पण एकदा शेतामध्ये कामाला आलो की रटावून जेवतो. आमचे मित्र असे आहेत की एकदा जेवण केल्यावर तर डायरेक्ट शक्तिमानचीच पावर येते. आणि 440च्या स्पीडनं तुरीची सुडी पण घातली होती. आता वाजले होते 5, मग झाली आम्हाला सुट्टी. 5 वाजले आणि सुट्टी झाली. याच्यावरून मला आठवलं की मी जेव्हा लहानपणी शाळेमध्ये होतो तेव्हा लेस धिंगा मस्ती करायचो, आणि 5 वाजले की लगेच शाळा सुटायची, आणि तेव्हाचा आनंद तर वेगळाच होता. आणि कामावरून सुट्टी झाल्यावर आताचा आनंद वेगळाच. आणि 440च्या स्पीडनं आपण आलो गावामध्ये. तेवढ्यातनीच भेटला आपल्याला आपला मित्र. गावात कुठेही गेलो तरी आपल्याला हे लहान लहान आपले मित्र भेटतात. तुमच्या भावाचं मन एवढं मोठं आहे की सगळ्यालाच ब्लॉक मध्ये घेतात. आणि मित्रांनो, आजचा आपला वाकडा तिकडा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, आणि आपल्या पेजला एकदा फॉलो पण करून घ्या ना मित्रांनो.